जगतात जय हो सज्जना हो। या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या गावामध्ये घेऊन आलो। हे महाराष्ट्र म्हणजे पराक्रमाचा महाराष्ट्र। राजेंचा जन्म या महाराष्ट्रात झाला। खऱ्या अर्थानं जे पुणे आत्ताचं पुणे आहे, या पुण्यावर गाढवाचा लंगर फिरवला। दुश्मनांनी पुण्यावर गाढवाचा लंगर फिरवला। त्यावेळेस मासाहेब जिजाऊ सोन्याचा नांगर घेऊन या पुण्यावर उभ्या होत्या। बस आता बसून घ्या, बसून घ्या, आता बसून घ्या थोड्या वेळ। कीर्तन झाल्यावर सत्कार करा। बापू बापू बसून घ्या 2 मिनिटासाठी। हे पुन्हा उद्ध्वस्त झालं होतं आणि म्हणून या महाराष्ट्राची रणरागिणी पुण्यात उभी राहील। मासाहेबांनी पुण्याकडे पाहिलं। उद्ध्वस्त झालेलं पुणे, आदिलशाही आली, मुघलशाही आली, निजामशाही आली, डच आले, फ्रेंच आले, मुघल आले, सगळे ज्याला ज्याला महाराष्ट्रच पाहिजे। हे इतर चॅलेंज वेगळं होतं, पण महाराष्ट्राचं चॅलेंज वेगळं होतं। कारण महाराष्ट्रात मराठा डटके खड़ा था। जो मराठा जो मरने के लिए कभी पीछे नहीं हटा। आज महाराष्ट्र उभ्या डोळ्यांनी पाहत होता। आई शेतकरी हवालदिल झाला होता। रयतेचं स्वप्न तुटत चाललं होतं। आया बहिणींची इज्जत लुटली चाललेली आहे। अरे कुणीतरी युगायुगातून एक युगप्रवर्तक जन्माला यावा। ज्या ज्या वेळेस या धर्मावर हानी झाली, ग्लानी झाली, त्यावेळेस धर्मासाठी प्रभू रामचंद्र जन्माला आले, जो आमचा आधार आहे। श्रीराम, जय श्रीराम। हे युगायुगातून युगप्रवर्तक जन्माला यावा म्हणून प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि पुन्हा एकदा धर्मावर ग्लानी आली, हानी आली। मुघल आले, आदिल आले, निजाम आले, फ्रेंच आले, डच आले आणि मग धर्मासाठी आमचा छत्रपती शिवाजी राजा युगायुगातून पुन्हा एकदा राजा आहे। राजा हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं। राजा हे स्वराज्य म्हणजे साधं नाही। हे स्वराज्य शेतकऱ्यांचं, रयतेचं, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचं। राजा या आया बहिणींची इज्जत तुटली गेली। राजा उभा राहावं लागलं। राजा सांगतात, मा हे आई, राजा पोटात होता। आईच्या पोटात एक शिवरत्न जन्माला येणार। महाराष्ट्र कसा आहे सांगतो ऐका। हे शिवरत्न जन्माला येणार। खऱ्या अर्थानं सोनेरी पाठ होत झालेली आहे। सनई चौघडे वाजणार आहे। जल्लत तयार या महाराष्ट्राच्या वाघाची महाराष्ट्राने केलेली आहे। आई ज्या वेळेस माझा राजा आईच्या पोटात होता, मासाहेबांना डोहाळे लागले। मासाहेबांना घोड्यावर वैसावंसं वाटतंय, मासाहेबांना सिंहावर वैसावंसं वाटतंय, मासाहेबांना समशेरी चालवाव्यासं वाटतात, मासाहेबांना दानपट्टे फिरवावेसे वाटतात आणि आई साहेबांना दानपट्टे फिरवत, दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर खडकावासा वाटतं। हे भगवा म्हणजे जान, भगव्याचा नाद उद्या हयातीत कुणी करायचा। हे भाई, इस भारत में रहना पड़ेगा ना, तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। हे भारतात राहावं लागेल तर तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, जय हिंद म्हणावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल आणि शिवरायांपुढे झुकावं लागेल, ज्यानं महाराष्ट्र उभा केला। म्हणून महाराष्ट्रात, भारतात राहायचं तर भारतात जय म्हणावं लागेल। हे आम्ही कुठल्या जातीचे हे महत्वाचं नाही साहेब, आम्ही महाराष्ट्रातल्या मातीचे, ही गोष्ट लई महत्वाची।
या मातीशी नाळ जुळली आमची, या माती जन्म झालाय आमचा। शूरवीरांची माती आहे ही, 18 पगड 12 बलुते नरांची माती आहे। डॉक्टर साहेब लई जबरदस्त माती। हे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण, हे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण। आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान। हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून। पण त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिरवान, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। कात आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, हे आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई। आणि जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, हे किमान आम्हा एकच ठावे माणुसकीनं प्रेम करावे। किमान आम्हा एकच ठावे माणुसकीनं प्रेम करावे। हे संत वेगळा नाही आम्हा पंत वेगळा नाही, कारण जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा। राजांची युद्ध आई, राजाची युद्ध कुठल्या जातीच्या विरोधात नाही बरं का। राजाची युद्ध स्वराज्यासाठी, स्वराज्यासाठी राजा लढला भगव्यासाठी। सांगणारे भगव्याची ताकद आता जाता जाता शिवसैनिक हा शब्द तेव्हापासून, राजांच्या काळापासून शिवसैनिक शब्द आहे, आता नाही। ताकद आहे, ताकद लई ताकद आहे शब्द। डॉक्टर साहेब कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही करायला आलो, पण शिवसैनिक हा शब्द त्या काळापासून, जो माझ्या शिवबाचा सैनिक तो शिवसैनिक, जो माझ्या राजासाठी काम करतो, जो मातीसाठी लढतो तो शिवसैनिक। आणि म्हणून राजांनी एक एक मावळा उभा केला। आईने सांगितलं राजा, राजा ही माती दिसली का राजा? राजा हवालदिल झालेला शेतकरी दिसतो का? राजा तुम्हाला लढायचंय, महाराष्ट्रासाठी उभा राहायचंय, उभा राहिला राजा। समशेरी घेत लढत होता, जबरदस्त वार करत यसाची चल पहिरची चल। एक मावळा मदारी बेहतर मुस्लिम समाजाचा सोबत घेतला। मी ज्या मातीतून येतो ती कोंढाण्याची माती आहे। कदाचित तरुणांनी चित्रपट पाहिला, माझा आवाज येतोय, तुम्ही सगळ्यांनी चित्रपट पाहिलाय, ब्लॉकबस्टर झाला तो म्हणजे तान्हाजी चित्रपट। लई भयानक माती ती कोंढाण्याची। तरुणांना मी आव्हान करेन, एकदा कोंढाण्यावर अर्थात सिंहगडावर या। आई, कोंढाणा म्हणजे लई भयानक बरं का। ज्या तानाजी मालुसरेंनी स्वतःचं रक्त सांडलं, रक्ताच्या चिळकंड्या कोंढाण्यावर उडत होत्या, महाराष्ट्र लढत होता। जीवाचा चिवलग राजाचा तान्हा महाराष्ट्राला परक करून निघाला, पण एकटा नाही निघाला। तान्हाने शब्द दिला, राजा जोपर्यंत गवताची गंध पेटवत नाही, जोपर्यंत उदयभानाला उभा फाडत नाही, आणि जोपर्यंत भगवा कोंढाण्यावर फडकत नाही ना, ते हात का प्राण सोडत नसतो। प्राण जाय पर वचन न जाय। अंगावर शहारे आणणारं शिवचरित्र तुमच्या समोर मांडतोय। कदाचित कोंढाण्यावर जाईल घडीवर, प्रसंग सांगताना भावनिक होईल मी। सांगता सांगता कारण एक एक मावळा ज्या वेळेस डोळ्यासमोर उभा राहतो ना, अंगावर शहारे येतात। आम्ही शांतपणे कीर्तन ऐकतो। एक वाक्य बोलू का सज्जना हो? छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात का सांगायचे? राजे देव होते का? राजे संत होते का? तरुणांनो, राजे देव नव्हते पण राजे होते, म्हणून आमच्या मंदिरातील देवा शिल्लक आहे। राजे नसते तर देव राहिले नसते। इथं काय झालं असतं तुम्हाला सांगायला नको, म्हणून एक यडपट तिकडं म्हणलं, हम घर घर में अफजल पैदा करेंगे। त्याला म्हणलं तू घर घर में अफजल पैदा कर, हमारे छत्रपती शिवाजीराजे घर में घुस कर अफजल मारेंगे। त्यानंतर अजून एक वाक्य बोलावं असं वाटतं, आया था वो अफजल, आया था वो अफजल इस स्वराज्य का सपना मिटाने इस महाराष्ट्र के माटी में। आया था वो अफजल इस स्वराज्य का सपना मिटाने इस महाराष्ट्र के माटी में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती है।
उभा राहिला राजा. चल ताना कशा पायी आला रे राजा. रायबाचं लग्न काढलं. रायबाचं कोढाण्याचा जबरदस्त इतिहास मायबाप एक एक मावळा असा उभा केला. सूर्याजी मालुसरे तानाचे बंधू शेलार मामा गडावर आलेला आहे. आई साहेबांनी ईशान्येकडे बोट केलं आणि राजगडावरून देखणा दिसणारा कोंढाणा. आई सांगते राजा पुरंदरच्या 10 मध्ये 23 किल्ले गेले बाबा. पकवाजासाठी एकदा टाळी वाजवा. पकवाजासाठी क्या बात. आई सांगते राजा ईशान्येकडे बोट केला. आईने पुरंदरच्या 10 मध्ये 23 किल्ले गेले. त्यातला कौस्तुभ आणि देखणा किल्ला कोंढाणा. राजा कोंढाण्यावर दिसणारं ते दुश्मनांचं निशाण डोळ्याला जखमा करून जाते रे बाबा. आई आज्ञा देवी. आई राजा तू विचारतो ना स्वराज्याची पुनर्बांधणी कुठून करा. स्वराज्य पुन्हा कुठून उभं करावं. तर राजा ओ राजा ऐका ना राजा सांग आई. मग राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोठाण्यावर. राजा या कोठाण्यावर सज्जन हो. स्वराज्याची पुनर्बांधणी सुरू झाली आणि पुरंदरच्या 10 मध्ये 23 किल्ले गेले. त्यातला पहिला गड सुरुवात केली कोठाण्यापासून. कोठाणा म्हणजे साधा सुद्धा नाही. 2000 कडवेर राजपूत आणि उदयभान राठोडानं राखला होता गड. लई भयानक होता उदयभान. एका वारात 10 जण खलास करायचा. अशी समशेर फिरवायचा तो ढाल तोडायचा. अशा समशेरीने गर्दनी उखडायचा. राजाने आईच्या हातून विडा घेतला आणि निघाला राजा स्वराज्यासाठी. राजे निघाले बलिदान द्यायला उदयभानाला फाळायला. कोंढाण्यावर भगवा फडकवाय. मा जातो आणि शब्द भगवा फडकून राजा परत येईन. आई येत्या अष्टमीला कोंढाण्यावर भगवा फडकलेला असेल. मा अष्टमी तिथी निवडलेली आहे. राजा कोंढाण्याकडे अग्रेसर निघाला. राजाने ठरवलं आई जाऊ आपण. आज्ञा देवी माने आशीर्वाद दिला आणि 3 लोक गडावर आले. आई म्हणली राजा अरे राजा तुझा जीव की प्राण तानालाय. सूर्याची मालुसरे तानाची मालुसरे मामा शेलार मामा गडावर. ताना ताना म्हणजे राजाच्या देहातला प्राण बरं. ताना म्हणजे कोण. आई ताना म्हणजे राजाच्या देहातला प्राण. मासाहेब जिजाऊंसाठी जेवढे छत्रपती महत्वाचे तेवढेच तानाजी मालुसरे महत्वाचे. कीर्तन लांबलेले मला 100% माहिती आहे. पण मला माहिती तुम्ही दमलेले नाही. तुमचं मन तरुण आहे. आम्ही टीव्ही समोर बसतो तर रात्रीचे 2-3 वाजता. मला माहिती नाही माझं कीर्तन लांबलं की माझं मान धनवाढेल. पण मला एवढं माहिती माझं कीर्तन लांबलं अजून थोड्या वेळ केलं एका तरी तरुणाच्या मुखातून शिवगर्जना नक्कीच येणार. 100% बोलणार. आज खऱ्या अर्थानं राजा इथं आलाय बरं का. राजा स्वतः इथं आहे. इथं तान आहे. इथं सूर्य आहे. इथं मामा आहे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. राजाकडे तानाने पाहिला आणि ताना सांगतो राजा रायबाचं लग्न काढलंय. पोराचं लग्न काढलंय. निमंत्रणाच्या अक्षरा द्यायला आलोय. राजा यावं लागेल. राजा सांगतो ताना ताना तुझ्या पोराचं लग्न माझ्या पोराचं काय वेगळं आहे करे बाबा. अरे येईल की. राजा द्या इडा. राजाच्या हातात इडा बघितला. तानाला नवल वाटलं. राजा येणार नवल. आई माझा आवाज येतोय. बोललेले शब्द कळतात. परत भारी जोर काही माझा बसल्याला आवाज उघडला. तुम्हाला माहिती आहे सांगताना हाताळे कोतडे अशा गोल गोल फिरतात. राजा सांगणं म्हणजे सोपं नाही मा.
जो स्वराज्याचा तान्हा हे आई जो राजावर नितांत प्रेम करत होता तो उभा होता, ज्या तान्हाच्या रक्ताच्या चिळखंड्या कोंढाण्यावर पडल्या होत्या गड्या, अशा चिळखंड्या उडल्या होत्या. महासाहेब जिजाऊला शेवटचं एकदा पाहायचं होतं तान्हाला, पण जिवंत भेटलाच नाही गड्या. तो तान्हा आज अक्षता घेऊन आला होता पोराच्या लग्नाच्या. त्या पोराचं लग्न ठरलं होतं आणि तान्हा सांगतो राज हो राजा ऐका ना, रायबाचं लग्न ठरलंय हो, रायबाचं लग्न काढलंय आणि तुम्हाला यावं लागलं. आणि खरं सांगू राजा तुम्ही जर नसाल तर माझ्या रायबाचं लग्न होणार नाही. ए तान्हा, अरे तुझ्या पोराचं आणि माझ्या पोराचं लग्न वेगळं आहे का बाबा? अरे जेवढा जीवातला प्राण आहेस ना, मग तुझ्या रायबाच्या लग्नाला पहिल्या अक्षता घेऊन पहिल्या लाईनीत तिथं आशीर्वाद द्यायला मी उभा असेल. शब्द या राजाचा. राजा खरं येणार का जी? हो रे. राजा म्हणतात तान्हा येता ना, कधी रे बाबा लग्न? राजा येत्या अष्टमीला लग्न आहे आणि गड घ्यायचा होता अष्टमीला. राजा म्हणतात तान्हा अरे अष्टमीला लग्न आहे, मग कस काय जमन? आता काय म्हणलं माया पोराचं लग्न तू या पोराचं लग्न वेगळं आहे का? एवढा अधिकार माझ्या. हे मित्र होते बरं का, हे मावळे होते, पण तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी राजांचं मित्रासारखं प्रेम होतं. ज्यावेळेस एखादा मित्र आयुष्यातला सोडून जातो ना गड्या, मी असे मित्र अशी पोरं बघितल्यात 8-8 दिवस झोप येत नाही त्यांना. तो रोज त्यांच्यावर बसणारा, गाडीवर बसणारा, बोलणारा एखादा सखा जोडीदार निघून जातो ना, हा तर शिलेदार होता स्वराज्याचा. हे तानाजी मालुसरेंचे डोळे भरून आले आणि हात जोडत उभा ताना सांगतो अरे आता तर म्हणला तुम्ही येणार नव्हतं आणि आता म्हणता अरे ऐक ना, मासाहेब जिजाऊ येतील, मला नाही जमायचं रे बाबा यायला. आई तू जाशील ना ग? आई सांगते राजा मी नक्कीच जाईल बर का. तान्हा राजाला आग्रह करू नको, पण राजा सांगा ना का नाही येणार? राजा सांगताय तान्हा अरे ज्या दिवशी अष्टमी आहे, ज्या दिवशी तुझ्या रायबाचं लग्न आहे, त्याच दिवशी आई साहेबांना शब्द दिलाय येत्या अष्टमीला कोंढाणा घ्यायचा आहे. राजा मानलं राव तुम्हाला, मानलं राजा तुम्हाला. शब्द ऐका सज्जना हो, काय भाषा आहे. प्रभुत्व होतं त्यांचं या स्वराज्यावर, विलक्षण प्रेम होतं या मातीवर. राजा मानलं तुम्हाला, पण आता माझं हे काय ऐकायचं राजा? तुम्ही जर येणार नसाल ना तर नाही होत माझ्या रायबाचं लग्न. वय टाकलेला मंडप मोडून येतो राजा, लावलेली हळदी पुसून येतो राजा. संपला ताना तुमच्यासाठी, संपला राजा. परत ताना तुमची पावलं इथं पायऱ्या चढत नाही. हे आणि ऐकून तर घे रे बाबा. बोला राजा काय म्हणायचे तुम्हाला? राजा सांगतात ताना खरं सांगू का तुला, ज्या दिवशी अष्टमी, ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे ना, त्याच दिवशी मी आईला शब्द दिलाय कोंढाणा घ्यायचा. मग राजा आता एक बोलू का? तुम्ही येणार, तुम्हाला कोंढाण्यात पाहिजे ना, भगवा फडकवायचा ना, मग एक काम करा राजा, तुमच्या हातावला इडा मग माझ्या हातात द्या, जमतं का बघू आपण? राजा म्हणतात तसं नाही, शब्द मी दिलाय. राजा शब्द तुम्ही दिलाय, पण कोंढाणा कुणी घ्यायचा हे नाही ठरलेलं. कोंढाणा मी बी घेऊ शकतो आणि तुम्ही बी घेऊ शकता. हे शब्द बोलणं सोपं आहे का? आताचा बाप म्हणेन असं 35 वय झाले, पोराचं लग्न ठरवणार, ते म्हणेन जाऊ दे मरून काय हे कार्ट बोंबलत फिरत होतं, कसं तरी खोटं सांगून तरी पुरीला कशी तरी पुरीच्या आईला गप्प बसवल्या. आई लय अपेक्षा वाढल्या राव तुमच्या, काय करायचं या पोरांना? लय अपेक्षा, लय ठिकाणी अपेक्षा. पोरगा इंजिनियर बी पाहिजे, त्याला 10-15 एकर शेती बी पाहिजे. अरे करायचं काय त्याने? तो गरीब जरी असला ना, तुमच्या लेखी प्रेम करणारा बघा, जीवापाड जपणारा, अशी पोर पाहिजेत बरं का. लय मला काय पैशावाल्यांचा विरोध आहे का? अजिबात. काय होतं, आम्ही पैशावर बोलायला लागलो, लोक म्हणतात, सगळीच म्हणतात महाराज सगळीच कीर्तनकार पैशावाल्यांना नाव ठेवतात. नाही असं नाहीये ते. मी काही अपवादात्मक परिस्थिती तुम्हाला सांगतो कडे, लक्ष देऊ नाही का. आणि आता एवढा मोठा कार्यक्रम आहे, इथं आर्थिक पाठबळ लागलं ना, एवढं धर्माचं काम व्हायला, ज्याच्या हृदयात दातृत्व आहे म्हणून कार्यक्रम उभा राहिला. थोडा इको कमी करा. हृदयात दातृत्व आहे म्हणून हा कार्यक्रम उभा राहिला, नाही तर एवढ्या लांबून एवढा मोठा कीर्तन, मोठा म्हणजे तसा तब्येतीने म्हणतोय मी, अजिबात बाकी नावाने नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणाला आमची पाठ आम्ही तो फटतो का सर? खरंच नाही, पण आनंद या गोष्टीचा वाटतो. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम करायला याला अफाट खर्च आहे, आणि हा खर्च उचलायचं दातृत्व हे. आणि खरं सांगू, ज्याचं काम धर्मासाठी ना, तो गेल्यानंतर जिवंत राहतो. म्हणून वाढदिवस यशस्वी, लक्षात घ्या. म्हणून खऱ्या अर्थानं आपली यात्रा या ठिकाणी होती ना. ऐका बरं का सज्जन हो, हे सांगितलं कशासाठी? तानाजी मालुसरेंचे डोळे भरून आले आणि बोलणारा तान्हा एकदम निशब्द झाला. राजाला सांगितलं राजा मी जातो कोंढाण्यावर. राजाने सांगितलं तान्हा, हे तान्हा
अरे नाही रे बाबा जमायचं. अरे आईला शब्द दे राजा. अरे दिला असं आईला शब्द. मा सांगा राजाला समजून मी जातो कोण आण्यावर. मी पेटवतो गवताची गंध. मी फाडतो उदय भानाला. अरे तुला कळतं का काय. अरे मंडप सजलाय हळदी लागली. मंडप सजलाय हळदी लागली. लई जबरदस्त आहे तो उदय भान. अरे लई खतरनाक आहे उदय भान म्हणजे सैताने. एका वरात 10 जण खलास करतो. एक वार केला की शमशेर तोडतो. एक वार केला की ढाल तोडतो. एक वार केला की छातार सोलतो. 10 जण संपवणारा खतरनाक राजा असल तो उदय भान खतरनाक. एका वरात 10 जण खलास करत असल. एका वरात शमशेर तोडत असल. एका वरात ढाल तोडत असल. राजा तान्हावी या महाराष्ट्रातल्या मातीचा आहे. यायला जातो हा तान्हा आणि घेतो तो कोढा. राजाने तर असाच बघायला लागला. राजा म्हणतो तान्हा रे येडायच का रे बाबा. अरे मंडप सजलाय हळदी लागलीये. पोराचं लग्न आहे. वरबा पाहिजे तू आणि बाप पाहिजे लग्नात. बाप पाहिजे असतो अक्षता टाकायला लग्नात. अरे बाप नसेल तर आशीर्वाद कोण देणार. राजा मग तुम्हाला असं वाटतं का होणार नाही माझ्या रायबाचं लग्न. ओ राजा अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न. ओ राजा अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण ऐका ना राजा आधी लगीन कोढाण्याचा आणि अग माझ्या रायबाचं द्या. राजाने तानाचं स्वरूप बघितलं. राजा म्हणतो वेडा आहेस का रे. आई वेडा होता तो. पोरा हो स्वराज्यासाठी वेडा होता. डोळ्यात पाणी नाही आलं कधी माहितीये. राजाच्या हृदयावरचं वार तानाने हृदयावर घेतलं. इथं 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 अशा चिळकंड्या उडल्या होत्या ना. आयुष्यात कधीच रडला नव्हता ताना. आज मात्र अशा अशी झोळी पसरून बसला होता राजाच्या समोर. राजा आयुष्यभर या 2 हातांनी तुमची सेवा केली राजा. काहीच नाही मागितलं राजा. जेव्हा जेव्हा लढायला गेलो युद्ध करायला गेलो राजा तुमच्यावर दानपट्टे फिरले. राजा तुमच्यावर समशेरी उभ्या राहिल्या आणि मग निधड्या छातीचा तान्हा समोर उभा होता. राजा म्हणतात मानलं तुला गड्या पण गुडघ्याव बसू नको. शौर्यवान मावळा असा गुडघ्याव चांगला नाही रे दिसत. उठणार रे बाबा नाही राज. मग मला सांगा राजा एवढ्या लढाया केल्या एवढे सोबत फिरलो आपण. तुमच्या देहावरचं वार मी घेतलं का नाही. हो र घेतलं र. मग राजा खरं सांगू याच्यातली एक गोष्ट तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला वाटलं ताना रडला नाही का. राजा बायका पोरं घरी एकटी होती ना. ज्या वेळेस जखमा शेकायला बसली ना घमेल्यातनी घेतलेली हळदी त्या हळदीला ते रक्त थांबत नव्हतं. एवढ्या जखमा झाल्या राजा तडफड करत होतो शरीर. एका क्षणात राजाची डोळे भरून आले. मा सांगते राजा स्वराज्याच्या राजाने डोळ्यात पाणी आणायचं नसतं. आईने सांगितलं होतं पण राजा हवालदिल नाही झाला. आज राजाला आज समजेनच काय करावं. तानाचे शब्द हृदयावर वार करून जात होते. ताना काय बोलायचं रे बाबा तुला. राजा मग खरं सांगा तुमच्या देहावर तुम्हाला मी माया देवावर घेतलं. बायका पुरं रडत होती राजा घरी. जखमातलं रक्त थांबत नव्हतं. बायको म्हणत होती कशासाठी जात हो. सावित्रीने प्रश्न विचारला पण माझ्या मुखावर मुखकमलावर हास्य होतं. राजा एवढ्या जखमा झाल्यानंतर बी राजाने विचारलं का हसत होता ताना. अरे का आनंद झाला जखमा झाल्यावर. कारण सांगू राजा या जखमा इतर कुणाच्या देहावरच्या नाही स्वराज्याच्या राजाच्या देहाच्या जखमा तानाने तानाच्या देहावर घेतल्या होत्या ना. म्हणून पवित्र पावन होणार होतो मी राजा. राजा म्हणतात लईच वेडा रे बाबा. काय संवाद होते हो सर. काय संवाद होते पूर्वीचे. काही कम्युनिकेशन होतं पाहणं एकमेकांचं. बोलण्याची शैली काय होती. लगेच पाणी यायचं डोळ्यात. माय तुमचं मातृत्व लई मोठं. तुमचे डोळे भरून आले. आई अखंड महाराष्ट्रात 5 राज्यात कीर्तन करायला जाताना एक मावळा ज्या वेळेस समानतो ना गाड्या हातपाय थरथर कापतात. कधी गाडीत बसतो ना कधी प्रवासात निघालो ना कधी कीर्तनात उभा असतो ना गाड्या एक क्षण असा बघितला ना का डोळे भरून येतात माहिती का. परत आयुष्यात कधी ताना दिसणार नव्हता. आज राजा राजांनी मा साहेबांनी हात ठेवला खांद्यावर. राजा दे त्याला येडा. तो नाही ऐकणार. राजा म्हणतात ताना काय पाहिजे रे तुला. ताना म्हणतो मग राजा मला खरं सांगा तुमच्या देहावरचं वार माझ्या देहावर घेतलं. ज्या वेळेस तुम्ही विचारलं ताना अरे लई केलं माझ्यासाठी आणि त्यावेळेस मी तुला विचारलं राजा त्यावेळेस तुम्ही मला एक शब्द विचारला हे वतन आणि ही जागीर कोणती ताना तुझ्या नावावर करून देऊ. राजा काय मागितलं. राजा सांगतात एकही मागितलं नाहीस ताना म्हणून तू माझ्या हृदयातला प्राण आहेस. मग राजा आज हे वतन हे जागीर सगळं करणार का नावावर. हो करणार पण नको राजा मला ती वतन जागीर. मग
ताना माग ना राजा म्हणतो बर का, ए ताना माग, या देहातला प्राण जरी मागितला तरी देईन तुझ्यासाठी. राजा प्राण देणार का जी? आणि तुमच्या देहातला? अरे हो, तो मागून तरी बघ. मग राजा तुमच्या देहातला प्राण द्यायला जर तयार असेल ना, मग मागतो ताना. तुमच्या देहातला प्राण नको राजा, राजा तुमच्या देहातला प्राण नको. ही कोढाण्याची मोहीम माझ्या पदरात घाला आणि तुमच्या हातातला इडा माझ्या हातावर ठेवा. जातो हाताला आणि घेतो तो कोढाणा. ए शब्द हृदयाला करून गेले. हातातला इडा तानाच्या हातावर ठेवला. राजा सांगतो, रणी निघत शूर न पाहे माघार. आता माघार बघायचं नाही. म्युझिकचा आवाज थोडा द्या. हे प्रसंग सांगताना सर लिटरली डोळे भरून येतात. आई, या मातीत रक्त सांडलो. यंदाचा झी टॉकीचा शिवराज्याभिषेक दिन मी मांडला. या शिवराज्याभिषेक दिनाची एक गंमत आहे, तुम्हाला सांगतो. कारण इथून ताना निघाला ज्या वेळेस गडावरून परत काही पायऱ्या उतरून गेला आणि परत रिटर्न फिरला. पराव ज्या वेळेस ताना परत फिरला ना, राजा तोपर्यंत स्थिर झाला होता. राजाच्या खांद्यावर हात ठेवून ताना म्हणतो, राज अजून एक गोष्ट मागायची होती म्हणून परत आलो. तुम्ही म्हणला ना, रणी निघत शूरन पाय माघार. माघार बघाय नाही आलो, फक्त तुम्ही नाही का मागा म्हणला. अरे मृत्यू मागितला रे बाबा. उदयभानाचा वार झाल्यावर तू राहणार आहेस का? 7 फुटाचा लय भयानक आहे ते. राज शब्द देऊ का तुम्हाला? गवताची गंज पेटवल, भगवा फडकल आणि त्याला उभा फाडल, तवा देहातला प्राण सोडल. इसको कमिटमेंट बोलते माय बाप. शब्द दिला तानाने राजाला. राजाने पुन्हा असा मावळाच दिसला नाही राजाला. काय मावळे होते बाजी प्रभू देशपांडेंसारखे माणसं या मातीत जन्माला आली. राजा सांगतात, ताना काय मागायचं रे आता विपरीत? अरे माहिती तुला बी आहे आणि माहिती आईला बी आहे आणि आता माहिती चुकलंय स्वराज्याला बी आणि माहिती मला बी आहे की गेलेला ताना आता परत कधीच दिसत नाही. हे माहिती असताना का डोळे भरून आले नसतील? कंटिन्यू ठेवायची म्युझिक 2 मिनिटासाठी. का डोळे भरून आले नसतील? ताना सांगतो, राज और तुम्ही म्हणताय ते खरे, पण अजून एक गोष्ट मागतो, द्याल का राज? राजा सांगतात, मागताना. मग तुम्ही नाही का मगाशी म्हणला राज, तो उदयभान 7 फुटाचा आहे, असा वार केला की छाताड सोलतो. मग कदाचित त्याचा झालाच वार माझ्यावर आणि कोंढाण्यावर लढता लढता पडलाच तानाचा देह या मातीत. पण या मातीत देह पडल्यानंतर या देहातला प्राण जायच्या आधी राज फक्त एकदाच तुमच्या तानाला तुमच्या हाताने मिठी मारायला येताल का हो राज? हे मिठी मारायला येताल का? हे शब्द ऐकले आणि स्वराज्याचा राजाडा साडासा रडायला आलं. परत दिसणार वय माणसं. हे आयुष्यातली अशी माणसं निघून जातात ना, आणि मग कळतं नाती अशी आधुरी राहतात गड्या. आम्ही अशी माणसं बघितली डोळ्यासमोर. सर मातीत गेलेला माणूस परत नाही आला पाठी, कधीच नाही आला, नाही आला परत. अशी माणसं बघितली, गेली ती माणसं. पण खरं सांगू, ताना निघाला होता. आजही माझा तानाजी म्हणतो, हे सज्जनाओ, भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे माझा तानाजी माणूस. आजही जिवंत या मला. कोण म्हणलं जिवंत नाही? अरे काय अवस्था त्याची. गरीब बायकापूर नाही वाट बघत वय. सावित्री अशी ओवळायला उभी आहे, हे रायबा असा बाजूला उभी आहे आणि सावित्री म्हणते, काय हो आता परत कधी येणार? काय सांगल ते परत कधी येणार? आमचा साताऱ्याचा भाग आहे आणि त्या साताऱ्याच्या पलीकडच्या भागात लई सैनिक आहेत बघा. ती सैनिकाची भूमी आहे. तिथं अनेक गाव आहेत. मिलिटरी ऑफ शिंगे असेल, पलीकडे फलटणचा भाग आहे. माझ्या स्क्रीनशॉट आहे, तुम्हाला दाखवेल मी. आई 26 वर्षाचा तरुण आहे, तिथं सीमेवर लढतोय. त्या जोडीदाराला सहज विचारलं, त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला. ऐन दिवाळीत व्हिडिओ कॉल केला. पण परवा खरं सांगतो, व्हिडिओ कॉल करताना आज त्याचे डोळे भरून आले होते. त्याला म्हणलं, काय झालं बरं? हे मी वास्तव कीर्तन म्हणतोय, मी तुम्हाला धोताण सांगायला तो उभाच नाहीये. तो काय म्हणला माहिती का सर? ते म्हणलं, महाराज आज लय वाईट वाटतोय. आनंद एका गोष्टीचा आहेच, पण काल लेकरांनी फोन केला. लेकरू सारखं दारात जाते, लोकांच्या घराचा आकाशकंदील बघते, सगळ्यांचे फटाकडे वाजवलेले बघते, परत घरात येते. आईला मला फोन करायला लावते आणि मला फोन करून म्हणते, पप्पा अरे तुम्ही कधी येणार आहे? सगळे फटाकडे वाजवतात, पण ते हट्ट करा ना हो. ए आपली दिवाळी लक्ष्मीपूजनाच आहे. ज्या दिवशी सैनिक घरी ना त्या दिवशी त्यांची दिवाळी आहे सज्जन. केवढा मोठा त्याग आहे या जीवनातला त्यांच्या घरी गोडधर. तुम्ही विचारा, तुम्ही जाऊन अशी लेकरं बघितली जी संपली रे गाड्या. बाप आलाच नाही परत घरी. मला 2 लेकी आहेत सर, 2 मुली आहेत. माझ्या मोठ्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आहे आणि छोटी मुक्ताई आहे. 4 वर्षाची मुक्ताई ना 8 वर्षाची ज्ञानेश्वरी. मी लई धाडसाने नावं ठेवल्यात. तुम्हाला वाटत असेल मी तो उभा इथं इतनी आसन बात नाही हो. इथं उभा राहताना माझ्या बापाने एवढा आघात सोसताना 4 पोरींची लग्न करताना. हे माझा मुस्लिम समाज खूप सुंदर आहे बरं, खूपच चांगला आहे. मदारी मेहतर सारखा माणूस होता. पण ह्याच्यात येत असताना काही लय अडचणी येतात, लय आघात येतात. मेरे अब्बा ने मुझे एक दिन बोले तू डरने का नाही? तू महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलायस ना, तुझी नाळ इथं जुळली ना गाड्या, आणि मग तू प्रबोधन आणि उद्बोधन करायला इथं उभं राहायचं. ज्या दिवशी आता साक्रीला त्या दिवशी कीर्तन केलं मी.
साखरीला कीर्तन करताना ताजुद्दीन बाबा ज्यांच्या मांडीवर देव सोडला ते बाबा माझ्यासमोर बसते. मला कानात एकाने सांगितलं, म्हणले ती मला हळहळ झाली. हो काय माणसं गेली काय, देवाने त्यांना जात विचारली होय, तुमची जात कुठली आहे तेव्हा. हे सांगायचं तात्पर्य काय सज्जन हो, मी दुरून आलोय तरी तुम्ही राव किती वेळ झालाय कुणालाच आळस नाही. मला थंडी वाजत नाही ना तुम्हाला थंडी वाजते. तुम्हाला असं वाटते महाराज 5 मिनिटं बोला, पाय माझे बी दुखते तू राहू ना, घसा माझाही बसणार आहे. उद्याच्या कीर्तनात मला बी त्रास होणार आहे. पण या लेकरांनी, या पोरांनी, या तरुणांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला ना, म्हणून डॉक्टर साहेब एक्स्ट्रा वेळ घेतलाय. याच्यातून माझी काहीच अपेक्षा नाही गाडी. तुम्हाला माहिती की एकदा बसा तुम्ही गाडीत 4 दिवसच चला, एकदा पंढरपूरला येडा मारून या, दुसऱ्या दिवशी उठतोय का बघा आपण. नाही 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 नाही, कंबरड जाम होतं जाम. माझे लेकी हो अशा वाट बघत बसतात घरी, ती तिकडूनच फोन करते. माझ्या पोरीला नाही यज्ञेश बाबा तुम्हाला हो काय काय नाही ना, हे लेकरांना संस्कार शिकवायचे बरं का. माझ्या लेकीला रोज ज्या ज्या दिवशी 4 दिवसांनी घरी जाईल ना, असं हातावर झोपलं त्याला त्या दिवशीच सांगितलं तानाजी मालुसरेंचं बलिदान. ती मला फोनवर विचारते, बोलो ना अप्पा फिर तानाजी मालुसरे गए फिर राजन वो वापस मिले की नाही. तिला काय सांगू आता, पण ती अजूनही ते वाक्य ऐकायला घरी थांबली की तिला ऐकायची नेमकं दोघांत काय झालं, का नाही गेले तानाजी मालुसरे परत आणि काय झालं. अजूनही आत्ता या क्षणाला लाईव्ह तिथे कीर्तन चालू आहे, इथं रेकॉर्डिंग, इथं व्हिडिओ कॉल करा. 4 वर्षाची माझ्या पुरीला विचारून तुला डॉक्टर व्हायचं का इंजिनियर, ती म्हणते मुझे फौजी होणे काय और देश की सेवा करणे की. ती ज्या क्षणाला शब्द बोलती ना गाड्या डोळे भरून येतात राव. स्वराज्य कशासाठी आम्ही जन्माला आलो, या स्वराज्यासाठी जन्माला आलो. आम्हाला वाटतं देवा अरे तू यशस्वी केला रे आमचा देह, आम्हाला या परमार्थात टाकलं ना गाड्या, आम्हाला जाती धर्मातून तू बाजूला केलं गाड्या, जाती धर्मातच ठेवलं नाही तुम्ही. आम्ही सामाजिक ऐक्याचं भान राखणारी माणसं आहोत आम्ही. हे डोळ्यातलं पाणी माझ्या राजासाठी आहे, माझ्या स्वराज्यासाठी. कसले वार झाले असतील, नुसती एवढी जखम टाचणी टोचली, काटा टोचला की सहन होत नाही, अशा छाताड सोडल्या गेली होती तानाची. ताना सांगत होता राजा म्हणतात ताना काय पाहिजे रे बाबा, या शब्द अख्खा महाराष्ट्र रडत होता. झी टॉकीच्या प्रतिक्रिया आल्या. राजा म्हणतो बोल ना ताना काय पाहिजे. राजा काय नाही, जे ते स्वप्न पूर्ण होईल का नाही माहिती नाही, पण ज्या आदिल सत्ता, ज्या मुघली सत्ता, ज्या निजाम सत्ता, ज्या डच, ज्या फ्रेंच, ज्यांनी त्रास दिला, शेतकरी हवालदिल झाला राजा. हा खरं सांगू राजा, माता भगिनींची इज्जत तुटली गेली, आपण आपल्या डोळ्याने बघितली राजा. पण खरं सांगू या पारतंत्र्यातून एकदा स्वातंत्र्यात आल्यानंतर एकदा तुम्हाला छत्रपती होताना बघायचं होतं राजा. हे छत्रपती होताना बघायचं होतं. राजाचे डोळे ना नाही राहुलं राजाला. राजाने तानाला सारून दिलं, जा आता नको थांबव बाबा. हे लढला तानाला हे भयानक. ज्याची इच्छा होती आई बाजी प्रभू देशपांडेंचे यज्ञेश बाबा तुकडे तुकडे करून पालखीत टाकलं राव. योगेश महाराज असे तुकडे तड पडत होता हात, पण तोफे आधी नाम रे बाजी. जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही ना, हे काल्पनिक कथा सांगत नाही, हे काल्पनिक सांगत नाही आई, हे असंच घडले. जे देवांदलला सांगत होते बाजी प्रभू देशपांडे, जे देवांदल तोफेचा आवाज झाला का नाही झाला ना, मग यमाला अधिकार नाही बाजीला न्यायचा, नाही न्यायचा अधिकार बाजीला. त्या माती जन्माला आली माणसं, हात तडफडत उठत होता तरी दुश्मन कापत होता. धाडकन तोफेचा आवाज यावा आणि मग धाडकन देह खाली सोडावा आणि मग बाजीने जावं. अय सांगा शत्रूला आणि सांगा दुश्मनाला, नाही मरत तोफे आधी बाजी. आणि मग बाजी प्रभूंची शेवटची इच्छा होती, राजा तुम्हाला छत्रपती होताना बघायचे. नाही पाहिजे दिसती का माणसं. राजे गेले नाही सिंहासनावर, नक्कीच 32 मनाचं सिंहासन सजवलेलं, आणि ज्यांनी सजवलेलं त्याचं नाव सांगतो, तो होता मदारी मेहतर. ज्यावेळेस आग्र्याला मृत्यूचं पांघरून घेऊन बसताना शमशेर नरड्यावर फिरणार होती ना, राजांच्या जागेवर झोपला मदारी. राजे म्हणतात मदारी अरे तुला काहीतरी प्रश्न पडला रे. मदारी म्हणतो राजे तू हिंदू हो मैं मुस्लिम हो, तरी तुम्ही तुमच्या सेवेत मला घेतलं. मदारी अरे माणूस जात आणि धर्मावरून श्रेष्ठ नाही ठरत, ज्याचं कर्तृत्व आहे तो लय भारी आहे. तुझं कर्तृत्व मदारी लय भारी आहे रे, म्हणून तू महाराष्ट्राकडे आहेस. अरे मग दुश्मन तर आदिल मुघल, हे मदारी मुस्लिम माझे दुश्मनच नाहीत रे बाबा. अजून 1 लाखातलं वाक्य बोलू का. हे बघा लय लांबून येऊन बोलतोय बरं का, हे तर लय अवघड होतं. मला आहे ना, तुम्हाला माहिती आहे का एवढी रिस्क असते पावल्यावर. माझ्या आई बाबा वाट बघत बसतात, आई झोपत नाही, तुमच्याकडे आई राव गुडघे दुखत असते तरी 3-4 वाजेपर्यंत जागी राहते मी घरीच असतं. ते म्हणते लय पर खड नको बोलू, पण धर्मासाठी बोललं पाहिजे. आपल्या धर्मासाठी, आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी आपण सगळं सामाजिक ऐक्य राखताना आपण कुठं काडी टाकत नाही, कुठल्या द्वेष लावत नाही धर्मात.
कधीच मुस्लिम समाज या महाराष्ट्राचा कधीच दुश्मन नव्हता. काहींनी ती मुस्लिम समाज असं सांगून अफजल खान मुस्लिम समाजाचा केला. नाही, अफजल खान माता भगिनींवर वाईट नजर टाकणारी प्रवृत्ती होती. तो समाजाचा कुठला होता तो नंतरचा विषय. आणि नमाजीची टोपी घालून उभा राहिलेला मुस्लिम समाज हा कुणाचाच दुश्मन नाही, पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे तो नक्की दुश्मन आहे. जिहाद घेऊन चालणारा नक्कीच आहे ना, म्हणजे तो कुठल्याही समाजाचा असो, म्हणजे ज्या डोक्यात जिहाद आहे ना तो महाराष्ट्रातला भारताचा नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, माणूस म्हणून जन्माला यायचं ना, या मातीत तुला जन्माला यावं लागल. गेला ताना लढायला गाड्या, पण लढला ना तिथं सैनिक. ती दहीवडी सातारा अशा 2 मिनिटं घेतो अजून. इथं धाडकन असं पोरांनो असं छाताड सोडलं गेलं. रात्रीच्या 2 वाजता फोन केलाय बायकोला. हे काल्पनिक नाही सांगत, ते खरं सांगतोय तुम्हाला. आवाज निघत नव्हता तोंडातून, त्याच्या रक्त भंबाळा दिवे पडलेला. आणि ते काय म्हणते माहिती का, माझ्या लेकीचा एकदा फोटो दाखव ना मला, एकदा व्हिडिओ कॉल करणं मला बघू दे, आणि सांग बरं का आता बाप नाही यायचा दिवाळीला परत. आता तुम्हाला दिवाळी साजरी करा जाईन वय परत बाप तवा. नाही तरी पोर उभी राहतात गड्या. ते सांगत नाहीत. ती 15 ऑगस्टला 26 जानेवारीला गेली ना, ती म्हणते ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना गड्या त्या तिरंगा फडकत राहावा म्हणून शहीद झाला माझा बाप. हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए. कधी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अशी गीतं लागतात ना साऊंडवर, कधी कधी आम्ही सकाळी असं ऐकायला येतं ना, लई अंगावर शहर येते. काय लढले असतील भगतसिंग, ज्यांनी ताजं फुल अर्पण केलं होतं स्वराज्यासाठी, या स्वातंत्र्यासाठी. शेवटच्या क्षणाला भगतसिंग व्यायाम करत होते. जे सुकलेलं फुल जर देवाला आवडत नाही तर सुकलेला भगत देशाला कसा आवडेल. नाही देशाला फ्रेश भगत म्हणून व्यायाम करत भगतसिंग फासावर चढले. हे ज्यांनी फासाचं चुंबन घ्यावं, काय स्वराज्यावर प्रेम. वाटलं नव्हतं अजून जगावं, अजून 2 घास घरी जाऊन खावं, लेकरा बाळा कुणाकडे मायबापाला बघावं, सगळं सोडलं द्वेषासाठी. हे स्वातंत्र्यासाठी लढली बरं काही माणसं. आणि शेतकऱ्याचं सांगू एका मिनिटात, तो तर लई त्यागाचा आहे. त्याच्यासारखाचा त्याग आयुष्यात कुणाचा नाही. अशा 20 रुपयाच्या 30 रुपयाच्या मेथीच्या गड्ड्या हे अशा रस्त्यावर घेऊन बसतो ना, माया मला वाटतं शेतकऱ्यांकडला माल लई भारी आहे, लई फ्रेश माल. आम्ही त्यांना म्हणतो मग आता एक काम करा बाबा, 20 रुपयाच्या 2 द्या, 10ला 1 द्या. तुम्हाला माहिती का, ते म्हातारं गडी आश्वासन देऊन आलेलं असतं. ते म्हणते पोराव येताना मिठाई घेऊन येईन बरं का तुम्हाला. पोरं त्या बापाला रोजच चिडवतात, तुमचं रोज ऐकलंय आम्ही, तुम्ही असं करणार तसं करणार, आला का कधी मिठाई घेऊन. खरं सांगू तुम्हाला, ते आश्वासन देऊन निघालेला बाप ज्यावेळेस सांगतो ना पोरांना मिठाई घेऊन येणार, पोरं दारासमोर बसलेली असतात. सचिन अशी पोरं असतात. अहो ज्यांच्या घरी दुधाला चहा नाही, चहाला दूध नाही, ते काय करणार सर. दूध नाही त्यांच्या घरी, कोरा चहा पिते, काळा चहा पिते, आणि त्यांना मिठाई घेऊन जाईन येतो. पण हे बघा की स्वाभिमान कसला याच्या. ते म्हणते चहा मी येतो म्हणले मिठाई घेऊन, नाही मिठाई मिळली त्याला. त्यांची मेथीची गड्डी ना आम्ही 10 रुपयाला कवडी मोल केली पारते. ते म्हणते एखादा दातृत्वाला आला आणि त्याच्या अंगी लई दातृत्व होतं, ते म्हणला साहेब उतरली बरं का गाडीतून, आणि 30 रुपयाला एक मेथी घेतली. आज लई मोठं मन झालं. म्हणले तुमच्यासारखा रोज एखादा दातृत्वाला मिळाला, माझी पोरं मिठाई खातील. अशा नोटा घेतल्या, मिठाईच्या काउंटरवर ठेवल्या. थरथर त्या हाताने पेडायचा मिठाईचा बॉक्स घेऊन घरी गेला. पोरं तुटून पडली, म्हातारं कोपऱ्यात बसून रडायला लागले. पोराओ आज तो आश्वासन पूर्ण केलं बरं का मी. आई आपण त्याला पैसे दिले म्हणून तो शेतकरी तो जगाचा बाप आहे, जगाचा पोशिंदा येतो. असो या ठिकाणी सांगितलं काय, हे लढायला गेला ना, एका मिनिटात उदय भान फाडतो साहेब, आणि दुसऱ्या मिनिटाला अफजल खान फाडतो, आणि तिसऱ्या मिनिटाला स्टार्टर मारून निघून जातो. आता लई वेळ झालेला आहे, आणि अफजल खान फाडल्याशिवाय मला बी झोप येतो. फाडला बी पाहिजे, लई बाया नको ते पोराओ. मला लई आवडतं त्याशी पोरं दाढी बिडी वाढवली, एक नंबर नादच करा. मिशा ठेवायच्या, असं मस्त दाढी वा. तेव्हा तिकडं आमचा एक मावळा तिथं बसलाय, मग अशीच भेटते मला. असं मस्त राहायचं. मी बी अशी दाढी बिडी वाढवतो. मला एकाने विचार दाढी म्हणलं मिशी की गडबड आलं की तू धर्म दे. ज्याला कळले त्याने हुशारी, नाही कळले त्याने कीर्तन झालं विचारायला. एवढं राव ह्याच्यावर लाईव्ह बोलते, मला प्रॉब्लेम नाही व्हायचे. ते बी असं तेवढाच व्हिडिओ क्रॉप हे नाही टाकणार, म्हणजे सांगतो क्रॉप करून टाकतात, आणि बरं आमच्याच पाहुण्याला पाठवतात. ते पाहुणं मला तिकडून फोन करतो, यार करतोयस काय तू.
हे गेले तानाजी मालुसरे लढायला राजा जातो मी हे समशेर घेऊन खऱ्या अर्थानं यशवंती घोरपड नाही बर का हे मावळ्यांनो चला गडावर यशवंत घोरपडे हलक्या वजनाचे मावळे ज्यांनी दोर टाकला तानाची पावलं गडावर उदयभान समोर होता खऱ्या अर्थानं वार होणार होते समशेरी चालू लागल्या यत्नांचा कळो रक्त भंबाळ शरीर सब 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 वार यत्नांचा कळो रक्त भंबाळ शरीर तानाचा वार उदयभानाची समशेर तानावर सबकन वार रक्त सांडतं रंगपंचमीला लाल रंगाची उधळण झाली नसावी तेवढी रक्ता उधळण कोठाण्यावर होत होती कोठाणा रक्त रंजित इतिहासाचा उभा होता हे श्वास चालला होता कोठाण्याचा कोण घेणार कोठाणा ते दुश्मनाचं निशाण का पुन्हा एकदा भगवा फडकणार हे 23 किल्ल्यातला पहिला किल्ला कोठाणा जिथं सुरुवात केलेली राजा गवताची गंध पेटण्याची वाट पाहत होता राजा तानाला मिठी मारायची वाट पाहत होता हे कोठाण्यावर अजून गवताची गंध पेटली नाही युद्ध चालू होतं हे मावळे संपले खऱ्या अर्थानं दुश्मन संपले तानावर सबकन वार झाला आणि छातारातलं रक्त चिळकट पडत ताना धाडकन खाली पडला मावळे पळायला लागले सूर्याची मालुसरीने दोर कापला आणि सूर्याने सांगितलं हे भेडांनो कुणाच्या औलादी तुमच्या फिरा माघारी तुमचा बाप इथं मारून पडलाय उड्या मारून पडाल भेड समजले जाल आणि लढून बनाल तर इतिहासात नाव कोरलं जाईल फिरा माघारी मावळे माघारी फिरले आणि एकच सिंहगर्जना पुन्हा एकदा महाराष्ट्राने केली हर 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 महादेव की सीमा गर्जना झाली खाना कापा तोडा सब 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 वार यत्नाचा कळा रक्त भंबाळ शरीर हे उदयभानाने पुन्हा एकदा वार केला आणि ताना पुन्हा एकदा तानाजी मालुसरे खाली पडले मालुसरे खाली पडले उदयभान म्हणला हे सूर्या तुझ्या भावाला म्हणाव शरण जा महाराष्ट्रातली माणसं मरतील पण शरण जाणार नाहीत लय खतरनाक येते शरण नसतो जाता ना अरे गड माझा आहे अरे आमचा गड आहे आमची माती आहे आमची धनदौलत अरे तुम्ही बाहेरून आले आमच्याकडे आमचं हे सगळं आणि आम्हाला म्हणतो शरण जा उदयभान तू काय म्हणला मेलेल्या सापावर झपट्या मारत नाही ना हा साप नाहीये हा वाघ आहे आणि अजून मेला नाही उभा राहिला असताना समशेर घेतली हातात समशेर ए सूर्या ते समशेर एका हाताने लढत होता कमरेचा भगवा ए सूर्याच्या हातात दिला भगवा म्हणजे जान भगवा म्हणजे मान भगवा म्हणजे अभिमान ए भगवा म्हणजे आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान तो भगवा तानाजी मालुसरेंना उभा करत होता समशेर घेतली सबकन वार केला एकच शब्द त्यातला एक वार तू करायचा एक वार मी करणार ज्याच्या वारात ताकद ज्याचा श्वास शिल्लक कोठाणा त्याचा आणि भगवा त्याचा फडकणार हे श्वास शिल्लक तानाचा राहिला शेवटचे 30 सेकंद श्वास शिल्लक शेवट तानाचा राहिला सूर्याची मालुसरे उदयभानाकडे गेला आणि ताना म्हणतो हे सूर्या अरे बाऊ आहेस का कोण आहेस अरे कोणी केलाय महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी केलेला वारे फेल जात नसतो अरे मेला येतो कधीच पेटव गवताची गंध फडकव भगवा आणि कळू दे माझ्या राजाला राजा तुमच्या तानानं गड घेतला हे गड आला सिंह मात्र गेला खऱ्या अर्थानं गड आला होता सिंह गेला होता सज्जन हो परत कधी आलो तो धर्मवीर शंभूराजांचा इतिहास घेऊन ह्याच्यापेक्षाही भयानक इतिहास तिथं तर डोळ्यातलं पाणीच राहत नाही गड्या असं उभं सोडलं होतं डोक्यापासून नखापर्यंत आणि जखमावर मिठाचं पाणी टाकलं होतं वरतून तडफड तडफड करत होता शंभूराजा कोण सोडवायला नव्हतं कवी कलशने विचारलं राजे का रडायला आलं राजे सांगतोय आज आबासाहेब आठवत्यात हे जीप निघत नव्हती बाहेर कुणाची जीप होती ती काय साधारण आयऱ्या गैऱ्याची जीप होती वैतवा औरंगजेबाला हात बी लावता आला नाही 25 फुटांनी साखळदंड टाकले ना तेव्हा शंभूराजा सर्जा संभाजी पकडला गेला कुणाची मजाल नव्हती असा स्पर्श करायची असे साखळदंड असे गरगर फिरत होते अशी शरीर यष्टी होती भयानक 240 युद्ध लढलेला शंभूराजा आपल्या माणसाने फसवलं म्हणून पकडला गेला तर पकडला गेला नसता दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवण्यासाठी निघाला हे औरंगजेबाने पकडला ना हुजूर लय भयानक आहे त्याच्या बाजूला बी जाऊ नका उभा कापीन तुम्हाला देऊ तो असा गरकन फिरवीन हुजूर तुम्हाला हे औरंगजेब लांबूनच बघत होता जबान काढतो इसकी हे कुणाची जीव होती जी सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून जात सांगणारी मराठ्याची जीव होती निघार नव्हती कुणीतरी सबकन वार केलं तेव्हा जीभ पडली पण पडणारी जीभ जगदंबा 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 म्हणत होती आणि भाग 7.5 फुटाचा अफजल खान राजाने पकडला 1 मिनिटात सांगतो झालं कीर्तन आता माऊलीचं भजन घेतो तुम्ही मला एकाच दिवसात सगळं सांगतो का काय नाही येईन मी पुन्हा येईन बरं का आता ते पुन्हा येईल म्हणणारे आले म्हणून
7.5 फुटाचा अफजल खान राजांच्या समोर होता. 2 माव शरीर असं पकडलं. अफजल खानाने राजांना मिठी मारली. राजांची मिठी अफजल खानाला पडली. 2 माव शरीर बाहेर वाकवणारी ताकद. राजांची सुटका होईना. काय करावं राजांना समजेना. राजांच्या देहातला प्राण जाऊ लागला. लालबुंद डोळे झाले. आई साहेब आठवले, आबासाहेब आठवले. वाघ नक्या घेतली. सबकन अफजलच्या पोटात गोपसली. खपकन कोथाळा बाहेर काढला. दगा ये दगा किया. कृष्णाजी चल आला. कृष्णाजी उडी टाकली. राजांवर वार केला. वार हुकला. राजा पडणार. तोर पहिला सय्यद बनणार आला. सय्यद बनणार 9 फूट उडी मारली. दानपट्टा चालवत सय्यद बनणारी राजाची गरदोडला. तोर पहिला राजाने आला. राजा संत जीवा चल गेला. जीवा 10 फूट उडी मारली. दानपट्टा चालवला आणि सय्यद बनण्याचा हात वर्षावर उडवला आणि इतिहास कडरला. होता जीवा वाचला शिवा. ज्ञानेश्वर माऊली तळराज, माऊली महाराज ज्ञानेश्वर